आमच्यासाठी कोणता पक्ष नाही तर मराठा समाज सुद्धा कुठल्याही पक्षासाठी नाही ही आमची भूमिका आहे। सरकारला एवढी मस्ती आहे तर सरकारची मस्ती 6 कोटी मराठा या लोकसभेच्या निवडणुकीत उतरवणार, 100% उतरवणार। तर शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, काँग्रेस असं या सगळ्या उमेदवारांना घरी बसवण्यासाठी आम्ही काम करू। मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही प्रामुख्याने मागणी समाजाने मोठ्या प्रमाणात मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर रान पेटवलं। आमची साधी मागणी होती सरकारकडे की तुम्ही सगळे सोयऱ्याचा GR काढा आणि कुणबीच्या ज्या काही नोंदी सापडल्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं प्रमाणपत्र वाटप करा। साधी गोष्ट करायचं सोडून सरकारने आमची धुळफेक केली आणि ते बोगस 10% आरक्षण दिले। मी बोगसच म्हणेन त्याला, कारण ज्या आरक्षणाला संविधानिक आधार नाही, जे आरक्षण कायद्याच्या कसोटीत टिकणार नाही, न्यायालयाने सुद्धा सांगितलं का देताना तुम्ही यांना कुणबीमधून का OBC मधून का दिलं नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारला एवढी मस्ती आहे तर सरकारची मस्ती 6 कोटी मराठा या लोकसभेच्या निवडणुकीत उतरवणार, 100% उतरवणार। आणि देवेंद्र फडणवीस साहेब, मराठ्यांच्या मुलांवर खोटे नाटे गुन्हे दाखल करण्यापेक्षा तुम्ही संविधानिक आरक्षण जर आम्हाला दिलं असतं तर नक्कीच मराठ्यांनी तुम्हाला या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात निवडून दिलं असतं। पण तुम्हाला वाटतं ना की मराठ्यांना निग्लेक्ट करून, मराठ्यांना दुर्लक्षित करून आम्ही केंद्रात जाऊ शकतो, आमचे 48 खासदार निवडून येऊ शकतात। मी देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना या ठिकाणी आव्हान करतो, तुम्ही 48 पैकी 8 जागा तरी जिंकून दाखवा। मराठ्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला आम्ही येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। मराठ्यांची ताकद या महाराष्ट्रात कोणी कमी करू शकत नाही किंवा मराठ्यांना दुर्लक्षित करून या महाराष्ट्रात कोणी सत्ता स्थापन करू शकत नाही। हे राज्यकर्ते विसरले असतील, त्यांना खुर्चीचा मोह आहे, पण तीच खुर्ची या मराठ्यांच्या जीवावर त्यांनी मिळवली होती हे ते विसरून गेले। म्हणून येणाऱ्या काळात लोकसभेमध्ये छावा क्रांतीवीर सेना ही मराठा समाजाचा जोही निर्णय राहील त्या निर्णयाबरोबर राहून यांचे सगळे, म्हणजे यांचेच नाही तर शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, काँग्रेस असं या सगळ्या उमेदवारांना घरी बसवण्यासाठी आम्ही काम करू। कारण आमच्यासाठी कोणता पक्ष नाही तर मराठा समाज सुद्धा कुठल्याही पक्षासाठी नाही ही आमची भूमिका आहे।